नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. यंदा 2024 मध्ये शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे, समाप्ती कधी असणार आहे, घटस्थापना कधी करायची, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि तारीख, त्याचप्रमाणे मंत्र कोणता म्हणायचा याविषयीची थोडक्यात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. पितृपक्ष संपला की सोमवती अमावस्येनंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र प्रारंभ होतो. गणेशोत्सव गेल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात होतो. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, तर घरोघरी या काळात घट बसविले जातात. हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यात 9 दिवस सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. तसेच व्रत देखील केले जाते. जाणून घेऊया शारदीय नवरात्रोत्सव कधी आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे. यावर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सव सुरुवात होईल. यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल, तर 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपेल. उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल. घटस्थापना 2024 शुभ मुहूर्त. 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यंदा 2 शुभ मुहूर्त येत आहे. कलश स्थापना करण्यासाठी सकाळी 6:15 ते 7:22 आहे. सकाळचा शुभ मुहूर्त हा 1 तास 6 मिनिटांपर्यंत असेल. यानंतर अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असेल. दुपारी तुम्हाला 47 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल. या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापनाही करू शकतात. आश्विन महिन्यामध्ये दुर्गा मातेने नवरात्रीमध्ये महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले. 10व्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला. तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे 9 दिवस देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्त्व आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते थोडक्यात पाहू. घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची, 5व्या दिवशी आई स्कंद मातेची पूजा केली जाते. 6व्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा करतात. 7व्या दिवशी माँ कालरात्रीची पूजा करतात. 8व्या दिवशी माँ सिद्धिदात्रीची पूजा करतात. 9व्या दिवशी महागौरीची पूजा करतात. आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करा या मंत्राचा जप. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. यानंतर 99 मंत्र. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 3. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. यानंतर पुढचा मंत्र. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते.
नवरात्रीमध्ये तुम्ही या 4ही मंत्राचा किंवा यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही 9 दिवस हा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे घटस्थापना ही शुभ मुहूर्तावर करायची आहे। घटस्थापना कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।